मुंबईतल्या कुर्ला भागात भरधाव वेगानं जाणाऱ्या बेस्ट बसची 10 ते 15 वाहनांना धडक. अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी. बेस्ट बस अपघाताला जबाबदार चालकाला पोलिसांनी केली अटक. अपघात ब्रेकफेल झाल्यामुळे की चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यामध्ये आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण करून हत्या. सतीश वाघ यांचं सकाळी मांजरीतून अपहरण. संध्याकाळी उरुळी कांचनमध्ये सापडला मृतदेह. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग इथल्या सरपंचाची अपहरण करून हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देणार सोलापुरातल्या मार्कडवाडीला भेट. पवारांच्या भेटीनंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्याची तयारी. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांची बैठक. ईव्हीएम आणि इतर मुद्द्यावरती होणार मंथन. संसदेमध्ये वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर होण्याची शक्यता. रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाची मंजुरी. माघी गणेश जयंतीच्या आधी मुंबईच्या सिद्धिविनायकाला शेंदूर लेपन केलं जाणार. शेंदूर लेपनादरम्यान 11 डिसेंबर ते 15 डिसेंबरला श्रींच्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही.